दिनांक 26 जानेवारी रोजी नाशिक इथं पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हेतू पुरस्कारपणे उल्लेख न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणी गंगापूर तालुक्यातील समस्त फुले शाहू आंबेडकरी प्रेमींनी गंगापूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आलंय की प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात अनेक थोर महापुरुषांची नावं घेण्यात आली, मात्र संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जाणीवपूर्वक व हेतू पुरस्कारपणे टाळण्यात आले। त्यामुळे देशभरातील फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधितांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। तसेच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देण्यात यावा अशीही ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे। यावेळी बापू खाजेकर, वैभव खाजेकर, किरण खाजेकर, प्रकाश खाजेकर, सिद्धार्थ खाजेकर, बाबा भिवसने, सागर दळवी, आनंद भिवसने, सागर शेजवळ, इम्रान पठाण, प्रदीप अमराव, सागर जाधव, लखन बनसोडे, सागर खाजेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जे भाषण करतात त्या भाषणामध्ये परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बुजून त्या ठिकाणी घेतलं नाही, म्हणून त्या ठिकाणी वनरक्षक म्हणून जे महिला कर्मचारी आहे जाधव म्हणून त्यांना गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही, म्हणून त्या ठिकाणी रितसर जिल्हा प्रशासनाला त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन हे पालकमंत्री आहे आणि आज संविधान दिन आहे आणि त्या संविधान दिनाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही का घेतलं नाही, म्हणून त्या ठिकाणच्या ज्या वनरक्षक पोलीस महिला कर्मचारी होत्या भीमाची लेख होती तिने त्या ठिकाणी आवाज उठवला, परंतु तिथलं निर्गत पोलीस प्रशासनाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी नजरकैद केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाणून बुजून त्या ठिकाणी नाव न घेतल्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना आहेत। म्हणून आम्ही गंगापूर शहरामध्ये सर्व भीम सैनिकांच्या वतीनं तो आंबेडकर बांधवाच्या वतीने या ठिकाणी गिरीश महाजनचं या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पालकमंत्री पदावरून हटावं अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो। जय भीम। बोला। प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल जाणीवपूर्वक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणून बुजून हेतू पुरस्कारपणे जाती उद्देशातून या ठिकाणी डावलण्यात आले आहे। अशा आर एसच्या तालमीत पैदा झालेले मंत्री गिरीश महाजन यांच्या आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि असंच जर या भाजपाच्या मंत्री आमदार यांनी जर थांबलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना फिरू देणार नाही। 1/2026 रोजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मनुवादी विचाराचे गिरीश महाजन यांनी जाणून बुजून बाबासाहेबांचं नाव न घेता त्यांची मनुवादी जी वृत्ती आहे भाजप आणि RSSची ती दाखवून दिलेली आहे। ही काय नवीन घडलेलं नाही, पण प्रत्येक वेळी भाजप आणि RSS बाबासाहेब आंबेडकरांना आणि जे कोणी महामानव आहेत त्यांच्या विचारांना दूर ठेवायचं काम करत आहे। याच्यानंतर गिरीश महाजन ज्या पण वेळेस गंगापूर शहरामध्ये येतील त्यांच्या तोंडाला काळा फासू आम्ही भीम सैनिकाच्या